प्रथमेश एक चांगल्या दर्जाचं षटक हाताळले, दोन फलंदाज ज्यांनी माघारी धाडलेत ना. नवीन बॅटर शेखर, लेफ्ट हँडेड बॅटर्स आपण पाहतोय. परकटला जाईल त्यावेळेस नो बॉल आलाय, नो बॉल आलाय. आणखीन एक संधी आली आहे, अर्थातच त्या ठिकाणी 10 धावा येतील. फ्री हिट पाहायला मिळेल. येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा असेल, अर्थातच ही स्पर्धा आहे सुपर हिट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट वरती एखादा मोठा प्रहार शेखर अटेम्प्ट करावा लागेल तुम्हाला आता, कारण विचार केला तर ओमकार माघारी परतलाय, तदनंतर संतोष देखील माघारी परतलाय. खूप साऱ्या अडचणीत टाकून हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी टेकआउट मध्ये आले आहेत. पुन्हा भरकटलेला चेंडू डावा स्टेजच्या बाहेरचा वाईट बॉल. 11 धावा आल्यात. फ्रीट मात्र कंटिन्यू असणार आहे बॅटर्स शेखर याच्याकरिता. पहिलं षटक हे प्रगती पथावरती आपण पाहतोय. रेपुली प्रीमियर लीग सीझन 4 रंग क्रिकेटचा अंतिम सामना, ज्या सामन्याची सारे जण आपण आतुरतेने वाट पाहत होतो. फ्रीट वरती आक्रमण, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. किती धावा मिळणार त्यावरती? वा, चांगलं प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्णही केल्यात. दुहेरी धावेने षटकाची सांगता होईल. अर्थातच त्या ठिकाणी 13 धावा बनल्यात फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 13 धावा पाहायला मिळतील आणि तदनंतर येणारे 10 चेंडू फार महत्वाचे असतील. आणि हे 10 चेंडू, आणि या 10 चेंडू मध्ये टीम अर्थातच कृती 11 संघ किती धावा जमा करणार, पहिल्या पूर्वार्धामध्ये काय टार्गेट सेट करणार. तुम्हाला एक चांगलं टार्गेट त्या ठिकाणी सेट करावं लागेल, कारण प्रथमेश जो पहिला मॅच मध्ये आउट ऑफ फॉर्म दिसत होता ना, तदनंतर मात्र चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यांनी साकारले. प्रत्येक मॅच मध्ये एक चांगलं इनिशिएटिव्ह घेतलं आपल्या टीमचं आणि सातत्याने एक चांगलं स्कोर कार्ड बनवून दिलंय. चांगली टोटल त्या ठिकाणी जमा करून दिली आहे. आपल्या संघाला विजय मिळून तोही या फायनल मध्ये दाखल झालाय. कव्हर पॉइंट मध्ये फटका खेळायचा होता. याही वेळेस राकेश अवध यांना सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगल 14 धावा या दरम्यान धाव फलकावरती येतील. गोलंदाजी ट्रॅक वरती ना अमोल आलाय, ज्यानं पहिला चेंडू हाताळलाय त्यावरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 4 चेंडू या षटकातले अमोलचे कोणत्या धाटणीचे फेकले जातील? लेफ्ट राईट कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच हे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन त्या ठिकाणी शेखर पुढे बिग हिट खेळू शकतो आणि त्या अनुषंगानं त्याला देखील हे स्कोर कार्ड पुढे न्यावं लागेल आपल्या टीमचं. काही वेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, पण हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. क्या बात है! इथं माघारी येईल शेखर. आणखीन एक धक्का टीम आकृती 11 संघाला. डीजे मास्टर शेठ फडके ज्यांचं नुकतंच निधन झालं, त्यांच्यावरती हे चित्रित केलेलं गाणं अजय गायकवाड यांच्या पहाडी आवाजात आपण ऐकलं. तद्वत मात्र आणखीन एक धक्का बॅक टू बॅक दुसऱ्या स्वरूपाचा. सोहम देखील माघारी परतेल. टीम आकृती 11 संकटाचा अडचणींचा सामना करते. ठोका डीजे.
आणखीन एक सुमधुर गाणं याही भले सोनाली भोईर यांच्या आवाजात. इथं ही फंडरीशेठ फडके यांना सलामी देणारा षटकार येईल का? पण इलिव्हेशन बरंचसं गाठलं होतं त्या ठिकाणी, अंतर कापू शकला नाही चेंडू आणि त्याचबरोबर ती या 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्यात. 3 धाबेनं 17 धावा धावफलकावरती. 17 म्हणजे खतरा. हा खतरा कोणाकरता असणार आहे? बॅटिंग करणाऱ्या टीम करता की त्या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या फ्रान्स 11 संघाकरता? चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये पाहायला मिळते आपल्याला टीम फ्रान्स 11 संघ. 17 धावा अद्यापही बनवल्या आहेत आणि अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातला. वा, चांगला चेंडू फेकला. एक डॉट बॉल शेवटचा आलाय आणि अर्थातच डॉट बॉलनं दुसऱ्या षटकाचीही सांगता झालेली पाहायला मिळेल. स्लॉगवरचं षटक पाहायला मिळेल. अर्थातच ते षटक फार इम्पॉर्टंट असणार आहे. शेवटचे 5 चेंडू फार महत्वपूर्ण या षटकातले. पहिला पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. रेपुली प्रीमियर लीग 8 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. आकृती 11, समर्थ 11, LP फायटर्स, बाई 11, सई शिवांश 11, SV फायटर्स, नेत्रा 11 आणि फ्रान्स 11. त्यातील 4 संघ टॉप 4 मध्ये गेले. आकृती 11, LP फायटर्स, SV फायटर्स, त्याचबरोबर ती फ्रान्स 11 आणि 2 संघ फायनल मध्ये दाखल झाले. आकृती आणि फ्रान्स 11. त्या 2 संघांच्या दरम्यान ही टक्कर. पॉइंटचा प्रोटेक्शन. इथं चेंडू सीमा पार. प्रफुल्ल खेळ बाकी आहे. नितेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. कुणाल एक चांगली फलंदाजी करतोय, साकारतोय. अर्थातच टीम आकृती 11 संघ करता त्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केले राकेश अवध यांच्याकरता. आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक गडी बाद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय दुसऱ्या चेंडूवरती. टीचे मास्टर पाच धक्के बसले टीम आकृती 11 संघाला. शेवटचे 3 बॉल बाकी. फटका हवेमध्ये इथं देखील राकेश अवध यांनाही यावं लागेल माघारी. धक्का क्रमांक असेल ना तो 6वा. बॅटिंग करत असताना टीम आकृती 11 ला ठोका डीजे. धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल बाकी. चला नवीन बॅटर्स बुवा आलेत. मारुती जांभरे बुवा अर्थातच त्या ठिकाणी इन ॲट बॅट नंबर 8. वा, चांगल्या दर्जाची गोलंदाजी हाताळली आहे ना या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, पण तदनंतरचा कमबॅक फार महत्वाचा ठरलाय. 2 बॅक टू बॅक विकेट्स. तदनंतर 4था चेंडू डॉट बॉल. या 5व्या चेंडूवरती काय असणार चित्र? आणखी एक डॉट बॉल येईल की भरकटले जाईल गोलंदाज? त्या ठिकाणी पंच कळत आहेत. इट्स व्हाईट बॉल. व्हाईट प्लस व्हाईटच्या स्वरूपात 1 अशा 2 धावा ऍड होतील आणखी धावफलकावरती. 23 धावा बनल्या जातील. हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल ना तर गोलंदाज नितेश यांना. इथं शेवटचा चेंडू कनेक्ट झाला तर एक चांगली धावसंख्या त्या ठिकाणी उभी केली जाऊ शकते. सिंगलचा प्रयत्न आहे, दुहेरीचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी दुहेरी कंप्लीट केली जाईल. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि केल्या गेल्या आहेत. अर्थातच बनल्यात ना त्या 25 धावा. 26 ची गरज असेल सामना जिंकण्याकरता. टीम 15 चेंडूमध्ये 26 ची गरज. फ्रान्स 11 की रोखणार टीम आकृती 11? चला टीम आकृती 11 लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपणही दाखल व्हा. या रेपुली प्रीमियर लीग सीझन 4 चा कोण असेल चॅम्पियन्स, कोण ठरणार, कोण उचलणार हे मानाचं चषक या रेपुली प्रीमियर लीग करता
अर्ना चषक ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण ट्रॉफीज या ठिकाणी ज्यांचं योगदान या स्पर्धेकरता आलंय त्या सौभाग्यवती भारती संतोष वागोस्कर या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी म्हणून वासुदेव वाघमारे हे या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील आपण खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करणार आहोत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे चषक त्या ठिकाणी वितरित केले जातील जे विनर्स या स्पर्धेचे असतील. 26ची गरज आहे माफक या 26 धावा 15 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या टीम फ्रान्स 11 संघाला. पण रोखणार कसं? रोखावं लागेल. जशाच तसं तुम्हालाही प्रत्युत्तर द्यावं लागेल. आयुष्यात अशी अनेक संकटे येतात पण त्या संकटांना घाबरून न जाता विचलित न होता डलमलित न होता त्या संकटांनाही तशाच पद्धतीचं उत्तर देण्याकरता आपणही दजावलं पाहिजे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून यत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पण इथं प्रत्युत्तर दिलं जाईल का? प्रत्युत्तर देण्याकरिता टीम कृती 11 देखील सज्ज झाली आहे. पण फ्रान्स 11 अर्थातच प्रथमेश ज्याच्यावरती खूप सारी नजर असणार आहे. 26 धावा कशा पद्धतीनं आणि किती षटकामध्ये बनल्या जातील. चला विनंती असेल टीम बॅटर्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये इन व्हा. संध्याकाळच्या सत्रातल्या मॅचेस आपण पाहतोय. अखेरचा सामना संध्याकाळचे 6:30 वाजलेत. सूर्यनारायण देखील अस्ताला गेलेत. आज धुळवडीचा सण अर्थातच एक महत्त्वपूर्ण स्पर्धा सातत्याने गेली 4 वर्ष या ठिकाणी या क्रीडांगणावरती संपन्न होते. यावर्षी रघुनाथजी बेंदुगडे या रेपोली प्रीमियर लीगचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतील. उपाध्यक्ष कल्पेशजी पिसाळ, सुजित जांभरे, त्याचबरोबर ती सुधीर मस्कर आपल्याला पाहायला मिळतील. संस्थापक अविनाश भुईर, त्याचबरोबर ती सतीशजी वाडवल, किशोरजी अवध आणि कल्पेश नाडकर आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण ही कमिटी आहे. सेक्रेटरी राजेशजी बेंदुगडे, त्याचबरोबर ती भोसतेकर राकेशजी आपल्याला पाहायला मिळतील. ही सर्व कमिटी रेपोली प्रीमियर लीगची त्या कमिटीचं देखील कौतुक. आणखीन एक चांगल्या दर्जाचं प्लॅटफॉर्म या विभागातील या गावातील सर्व खेळाडूंकरता आपण या होळी सणाच्या औचित्य साधून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल चला स्पीडअप करा. ओमकार 15 चेंडू बनवायचे आहेत त्या 26 धावा. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. फायनलचा थरार आहे. रेपोली प्रीमियर लीगचा अखेरचा सामना या सत्रात या हंगामातला. पहिलाच बॉल यावेळेस डावा पायावरती हा चेंडू हाताळला गेला होता. तद्वत मात्र एक धाव आली आहे. सिंगल त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली आहे. प्रथमेशला ठाऊक आहे ओमकारचं पहिलं षटक त्या ठिकाणी खेळून काढायचं आहे कारण तदनंतर येणाऱ्या गोलंदाजावरती सहजासहजी आपण प्रहार करून या 26 धावा इझिली त्या ठिकाणी चेस करू शकतो. इथं आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला गेलाय. मिड ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल होईल का? पण राकेश त्या ठिकाणी आलेत. एक सिंगल पुन्हा पाहायला मिळाली आहे. सिंगलला 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. हा थरार आहे, हा रोमांच आहे, हा खेळ ताकदीचा, हा खेळ जिद्दीचा, हा खेळ सामर्थ्याचा, हा खेळ तुमच्या माझ्या साऱ्यांच्या आवडीचा म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेटचा. ही स्पर्धा फार महत्वाची अभिमानाची आहे आणि मानाच्या चषकाचा आज कोण मानकरी होणार? या रेपोली प्रीमियर लीग सीझन 4 अर्थातच या पर्व 4थेचा विजेता कोण ठरणार? दरम्यान एक हलक्या हाताने कट केलाय. चेंडूला पॉइंट रिजन मध्ये ढकलून दिले. सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. सिंगल एक धाव धावफलकावरती ऍड होत असताना 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय संत गतीनं सुरुवात केली आहे. संयम राखलाय फार महत्वाचं आहे. पण संयमन त्याचं परिवर्तन आक्रमणामध्ये केलं जाईल का? करावं लागेल. येणाऱ्या षटकामध्ये ते आक्रमणही पाहायला मिळेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला जाईल. लॉंग ऑफला प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळते. डीपला एक धाव पुन्हा ऍड होईल धावफलकावरती. सिंगल धावफलक रोटेट करण्याचं काम हे दोन्ही सलामीचे बॅटर्स करतायत. त्यांनाही ठाऊक आहे की मॅच किती महत्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. जिथं लूज चेंडू येईल त्या लूज चेंडूवरती फक्त आक्रमण करायचं आहे कारण ओमकार जांभरेचं पहिलं षटक निर्णायक असणार आहे. वाह पुन्हा डिलिव्हरी डॉट बॉल पाहायला मिळालाय. तद्वत मात्र षटकाची सांगता होईल. पहिलं षटक संपुष्टात आलंय. 4 धावा धावफलकावरती निश्चितच जोडल्या गेल्या.
अजूनही 22ची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. म्हणजे प्रति षटक तुम्हाला 11 धावा बनवायच्या आहेत. ही 2 षटकं फार महत्वाची आहेत. मारुती बुवा जांभरे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. ज्या पद्धतीने उपकारनं षटक हाताळलं, फक्त 4 धावा खर्च केला, त्याच ताकदीचं एखादं षटक त्याही हाताळतील का? चला या विनंती असेल टीम आपण स्पीडअप करा आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावरती येऊन लगेच स्थानपन्न व्हा. थोड्याच वेळात आपण या ठिकाणी या स्पर्धेचा शेवट म्हणजे बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम देखील याच ठिकाणी घेणार आहोत. त्याकरता उपस्थित सर्व मान्यवरांनी या ठिकाणी या मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. इथं पॉईंटमध्ये कव्हर पॉईंटमध्ये प्रोटेक्शन आपण पाहतोय. एक सिंगल आली आहे, सिंगल 5 धावा या दरम्यान धाव फलकावरती आपण जरूर पाहतोय. एक महत्वाची मॅच, महत्वाची ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार? बंडी सुयश हे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अर्थातच 5 धावा बनल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती मारुती बुवा जांभरे गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जरूर पाहतोय. 26 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. यूट्यूब लाईव्ह आपण या स्पर्धा टेनिस क्रिक इन्फोच्या माध्यमातून पाहत आहोत. वाह, यावेळेस क्लास दाखवलाय प्रथमेशनं. अफलातून कव्हर ड्राईव्ह यावेळेस षटकार आणखीन एक पाहायला मिळतोय प्रथमेशच्या बॅटमधून. हॅलो हॅलो, सूरज आवाज यांनी ग्राउंडवरती थांबायचं नाहीये. ही फायनल मॅच चालू आहे. हां, त्यांनी ग्राउंडवरती थांबायचं नाहीये. ओके, ठीक आहे. आपल्या सर्व ग्रामस्थांना सूरज आवाजचं जे आवाज आहे हे सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांच्यावरती जे काय आहे ते आपण कारवाई करणार आहोत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझन मध्ये हा फटका सजवला जाईल. तद्वत मात्र यावरती किती धावा मिळणार ना, विकेटचं पतन होईल. त्या ठिकाणी माघारी परतावं लागेल बॅटर्सला. सुयश हा बॅटर्स, त्या ठिकाणी विकेटचं पतन. गरज असेल 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अर्थातच फायनलचा मॅच, फायनलचा थरार यावेळेस एज लागली आहे. शॉर्ट हजबँड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, त्या ठिकाणी सिंगल आली आहे. सिंगल 13 धावा धावफलकावरती येतील. 13 धावांची अजूनही गरज आहे अर्थातच येणाऱ्या षटकामध्ये. या षटकातले अजूनही 2 चेंडू असणार आहेत शिल्लक. अर्थातच मारुती बुवा जांभरे यांचे 2 बॉल असतील. एक बॉल आहे, क्षमा असावी. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती विकेट प्लस 1, इथे 1 आले. असे 4 बॉल झाले. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. त्या ठिकाणी 13 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये.
वाक्या पाते इथं बुवानी आगाज केलाय, कमबॅक केलाय की काय टीम कृती इलेव्हन संघानं. 5 चेंडू 13ची गरज आहे. अफलातून षटक हाताळलंय. एक षटकार जरूर आलाय. तो षटकार जर आला नसता तर चांगली मॅच पाहायला मिळाली असती. 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. टीम कृती इलेव्हन डिफेंडिंग चॅम्पियन्स त्या ठिकाणी आपलं हे चॅम्पियन्स पद पुन्हा एकदा बरकरार ठेवणार आहे का? पुन्हा एकदा चॅम्पियन्स पदावरती मोहर उमटवणार आहे का? प्रथमेश वाडवल याचा रोल फार इम्पॉर्टंट असणार आहे. प्रयत्न करावा लागेल. एक प्रयत्न. चला 5 चेंडू 13ची गरज आहे. 13 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतील. चला अंधार पसरलाय. जवळपास 6:45 वाजलेले आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. रेपोली प्रीमियर लीगचा हा शेवटचा अंतिम सामना. कोण ठरणार चॅम्पियन्स? कृती इलेव्हन की प्रांश इलेव्हन? यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिझन मध्ये स्टिअर केला जाईल. एक सिंगल आली आहे. 14 धावा 12ची गरज असणार आहे सामना जिंकण्याकरिता. 4 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. सोहम त्या ठिकाणी समोर प्रथमेश असेल पण कशा पद्धतीने या ठिकाणी डॉट बॉल अप्रोच फार महत्वाचा आहे. आता मात्र अप्रोच आहे प्रथमेशचा की मला फक्त 12 धावा बनवायचे आहेत. मला माझ्या टीमला त्या ठिकाणी जिंकून द्यायचं आहे. तसाच एखादा पॉझिटिव्ह अप्रोच सोहमच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? वाह भन्नाट चेंडू फेकलाय. वेग फार महत्वाचा आणि या वेगाचा बादशाह व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. वेग भन्नाट फक्त दिशा थोडी खराब. 1 धाव आली आहे. व्हाईट बॉल इथं फेकला जाईल. 15 धावा धावफलकावरती. अकराची गरज असणार आहे सामना जिंकण्याकरिता. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 11 धावा. 4 बॉल मध्ये 11ची गरज. सोहम वरती नो बॉल. भीमर फेकला यावेळेस मात्र खूप मोठा भीमर आणि त्यावरती किती धावा येणार आणि हा चौकार म्हणजे 5 धावा पाहायला मिळतील. 6 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. टीम विचार केला तर प्रांश इलेव्हन या संघाला 20 धावा धावफलकावरती आल्यात. येणारा चेंडू मात्र फ्रीट स्वरूपाचा असेल. या फ्रीट वरती एखादा मोठा फटका खेळून इथंच या मॅचचा रिझल्ट लावला जाईल का टीम प्रांश इलेव्हन संघाच्या माध्यमातून? वाह अफलातून क्लासिकल टीम प्रांश इलेव्हन ठरली आहे या वर्षीच्या रेपोली प्रीमियर लीगचे चॅम्पियन्स. क्या बात आहे. सीझन 4 ठोका डीजे.